महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आहे। पण हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंची मतं आता काहीशी जुळताना दिसतायत। हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरलेत। यावर उद्धव ठाकरे काय म्हणालेत पाहूया। हे चांगलं सगळं चाललंय, त्याच्यामध्ये हा विषाचा खडा टाकतायत। कारण हिंदी भाषेला विरोध आम्ही केलेला नाही, पण हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार। ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत। पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहतायत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे। आम्ही कोणतीही सक्ती ही स्वीकारणार नाही, कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही। मुख्यमंत्री असताना मला नाईलाजाने मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला लागली होती। कारण मराठी भाषाच हळूहळू ही लोक अतिक्रमण करून, म्हणजे आमच्यावरती अतिक्रमण असं तर झालंच, पण भाषेवरती पण अतिक्रमण करायला लागले। मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं। म्हणून मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही सक्तीची केली। म्हणजेच काय की दुकानाच्या पाट्या सुद्धा मराठीत पाहिजे, मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे। मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय। आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही। अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे यांनीही आपली भूमिका पत्रकार परिषदेमधून स्पष्ट केली। राज ठाकरे काय म्हणाले हेही आपण पाहूया। माझी तीच भूमिका आहे। या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार। हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही। आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल। तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल। त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल। आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत। माझं पत्र त्यांना जाणार आहे। सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत। सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते। दोन्ही ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेनंतर आज संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर करत एकच मोर्चा निघणार असल्याची घोषणा केली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो ट्विट केला गेलाय। महाराष्ट्रातील शाळात हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं त्यांनी म्हटलंय। याशिवाय आज शिवसेनेचं मुखपृष्ठ सामनाच्या पहिल्या पानावर राज ठाकरेंची फोटोसह बातमी छापण्यात आली आहे। या बातमीच्या मथळ्यानं सर्वांचं लक्ष वेधलंय। राज ठाकरे यांनी दादांचा भुसा केला असं या बातमीसाठी मथळा देण्यात आलाय। सामनाच्या पहिल्याच पानावर आज उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या फोटोच्या बाजूला राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा फोटो छापून राज ठाकरे यांनी दादांचा भुसा केला अशी बातमी सामनाने आज छापली आहे। सामनाच्या पहिल्याच पानावर ठाकरे बंधूंच्या आजूबाजूला फोटो छापून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात आंदोलनाची बातमी देण्यात आली आहे। हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी बाजूला राज ठाकरेंची भूमिकेची बातमी सामनाने छापली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सध्या हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात एकत्र आलेले आपण पाहणारच आहोत। पण आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे एकत्र येतील का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। तुम्हाला या सर्वांविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।